तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी फिल्ममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. वाजल्यात 8:14 आता जस्ट चालू करणार आहे आणि CNG कालचे 3 कांडेत म्हणजे त्यावरच काम करत, त्यात जेवढं तेवढं बघू आणि समजा लवकर जर संपलं तर मग टाकू 100-200 दुपारी. एवढं कशाला काय गडबड करायचं नाही का, धंदा बघून करू पहिला. तर चला सुरू करूया आजचा खेळ आणि बघूया आज किती पहिली ऑर्डर पडलेली रॅपिडोची 47 रुपये नळ स्टॉपला मेट्रो स्टेशनला. आता पण आहोत नळ स्टॉपच्या मेट्रो स्टेशनला. सुरुवात चांगली झाली. आय होप नेक्स्ट ऑर्डर बी लवकरात लवकर पडावी. वाजल्यात 9:09 9 मिनिटं नाही 9:09. तर बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते करणे. पुढं जावं आता, इथंच थांबावं. मेट्रो येईल आता, कोण ना कोण भेटत ते पण. तर मित्रांनो, विषय आता असं झालं की सेवला चौकाच्या अगोदर एक सोसायटी आहे. सोसायटीचं नाव नाही सांगणं उगाच, आपल्याला कॉन्ट्रोवर्सी नको आहे, तुम्हाला माहिती आहे. कॉन्ट्रोवर्सीच्या जीवर यूज नाही घेत आपण. तर विषय असा आहे की रॅपिडोची ऑर्डर होती 80 रुपयांनी आणि मीटरला 160 रुपये झाले. थांबत आले 2-3 ठिकाणी. त्यांना सांगितलेलं मीटरप्रमाणे. त्यांचा मुलगा होता एक असेल 10वी-12वीला. तो पहिला आला तर त्याला सांगितलं जाऊ मीटर टाकलं. मॅडम नंतर आले, ते मला माहीत नव्हतं की मॅडम येणारच नाही. मीटर टाकले तो म्हणला थांबा एक जण येतं म्हटले ठीक आहे. ते आले, बसले, निघाले. म्हणजे पोचले होते इथं. आले म्हणतात नाही म्हणजे ॲपला झाले ते दाखवलं. म्हणलं असं कसं तुम्हाला सांगितलं? म्हणजे मला कुठं सांगितलेलं? मुलाला सांगितलं, तो लहान आहे. आता 10वी-12वीला जाणारा मुलगा लहान असेल तर मग आम्ही तर कुकुलं बालच म्हणायला पाहिजे ना. तिथं आलं म्हणलं नाही असं तसं. म्हणलं कंप्लीट करायला चला म्हणलं चौकीला. जाऊ म्हणतात, फ्लॅट नंबर सांगा, हे करा ते करा. त्यांचे घरातले आले, त्यांना सांगितलं, मग त्यांनी दिले पैसे. म्हणजे काय काय आडमुड असतात, नसलेलं बिंदास कंप्लीट केले असतील जेणेकरून त्यांना कळलं पाहिजे. आता 10वीचा विषय नाही, विषय असा आहे की त्यांना समजलं पाहिजे. काही जणांना माहिती आहे नाही त्यांना सांगतो मी की रॅपिडो बी मीटरने आहे, ओला बी आहे मीटरने, रॅपिडो बी आहे. बऱ्याच जणांना माहीत आहे नाही तर सांगतो. तर त्यांचं म्हणणं होतं सांगा टाका कंप्लीट. केलंच होतं डाल तेवढं. त्यांच्या घरला म्हणजे काय आला विषय, मला असं आहे. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. मग त्यांनी पैसे दिले आणि परत म्हणायला लागले नाही का की 160 झाले, ते 110 दिले. म्हणजे वरचे 2 रुपये द्या. देतो म्हटलं, मला काय गुगल पे नंबर सांगा. मग ते दादा होते, ते म्हणले जाऊ दे चल ठीक आहे, जाऊ दे चल ठीक आहे. असं बी ते भांडणात जे वेळ गेला त्यात 4-5 रुपये वाढलेलेच आहे. बघायला गेलं तुमच्याकडून अजून 2-3 रुपये येणं होते. पण म्हणलं जाऊ दे चल ठीक आहे, कुठेला 2-3 रुपयासाठी भांडणं करता. लोक अशी आडमुठ असतात. आणि तिथली त्यांची मोलकरीण बाई होती, ती म्हणते ठीक आहे काय हरकत नाही, देऊन टाका मॅडम. ती म्हणते तुम्ही नका बंदी बोलू. म्हणजे त्यांना बी म्हणजे मोलकरीण म्हणजे असं समजा ती आता एवढे श्रीमंत नाही किंवा शिकलेली नसेल, अडाणी समजा. पण अडाणी माणसांना समजते पण शिकलेल्या माणसांना समजत नाही. आता काय बोलावा. आणि तो त्याचा भाऊ का कोण होता काय माहिती, तुम्हाला आता भाऊ नीट बोल असं तसं नको, असं तसं काय. मी माझी पद्धती मी असं बोलतोय. तुम्ही मला पैसे नाही देणार म्हणलं, राग नाही येणार का? तर मी ताई म्हणतोय, मॅडम म्हणतोय बरं का. म्हणलं दादा माझं बोलणं असंच आहे, मी का तुम्हाला आडमुठ बोलत नाही. तुम्ही जेवढं 160 झाले तेवढंच द्या म्हणलं. आणि गप पैसे काढून दिले. म्हणजे आणि त्यांचं म्हणणं काही रिक्षावाले असंच असतं, लुबडतात काय. पहिले सांगितलेलं ना, नाही सांगितलं असेल तर ठीक आहे. त्याच्या पोराला सांगितलं, त्याला विचारलं म्हणलं बाबा तुला सांगितलं? हो म्हटलं तो. ते खरं आहे, ते खरं आहे. त्याला का सांगितलं, मला काय सांगितलं? आता त्याला सांगितलं, आता रिक्षात 3-3, 4-4 3 जण बसली समजा. प्रत्येकाला सांगू का? समजा पहिला बसला त्याला सांगितलं ठीक आहे, दुसरा बसला त्याला बी सांगितलं, तिसरा बसला त्याला बी सांगितलं. प्रत्येकाला सांगत बसलं लेड काय. पहिलेच काय मी त्याने तो सांगल नाही ते तुम्ही बघा. तो लहान आहे का थोडी, 12वीला येतो, 11वी-12वीचं कॉलेजचा पोरग येतो. म्हणजे तो लहान आहे, काहीचा लहान आहे. लग्न करून देतो तुला कळेल. आता लेच पुढचं व्हायला लागले बघ. एवढ्या डोकं खातं माझं. लग्न करून दिलं, 2 पोरं काढेल तो, एवढा मोठा पोरग येतो. तो म्हणतो लहान आहे. हे लोक आडमुठ असतात ना. 20-28 रुपयासाठी उगाच मला हे करत होते. रिक्षावाले असंच आहे. रिक्षावाल्यांनी नाव खराब करून ठेवले जुने रिक्षावाल्यांनी, त्यामुळे नवीन रिक्षावाल्यांचं बी नाव खराब होते. पहिले रिक्षावाल्यांनी काय केले, लुबडले. 70च्या जागी 250-300 रुपये घेतात. त्यामुळे आता नवीनवाल्यांचं काय झालंय, फजिती झाली. तर ओला उबेर रॅपिडो आल्यापासून हे झाले. आणि ओला उबेर रॅपिडोने मॅपमध्ये ह्याच्यात अपडेट नाही केलं पेमध्ये. त्यांनी जर 160 रुपये दाखवले असते तर भांडणं नसतीच झाली ना. अशीच भांडणं होतात आमची रोज. आम्हाला सवय आता काय फरक नाही पडत. पण भाऊ तुम्हाला पहिलं सांगितलं मी, आपल्या हक्कासाठी असेल तर बिंदास भांडा. किती का मोठा माणूस असं समोर. तुम्हाला म्हणत होतं नीटच बोलतो म्हटलं. नीट काय बोलायचं म्हटलं. आता तुम्ही माझे पैसे नाही देत मग कसं बोलू म्हटलं. 160 रुपये झाले, 160 रुपये झाले, संपला विषय म्हटलं. तर हे समजलं लगेच. म्हटलं हा बी काही कमी नाही, काय याला देऊन टाका आणि चला. मग ते लगेच मॅडम 2 रुपये दे माझे परत. हां ठीक आहे देतो म्हटलं. माझ्याकडे सुट्टी नाही म्हटलं. गुगल पे सांगा. तो मुलगा म्हणायला लागला, तो दादा म्हणायला लागला, त्याचा भाऊ कोणतं होता. म्हटलं माझ्या नंबर लागा. हा ठीक आहे म्हटलं, नंबर सांगा. नंतर त्याला काय क्लिक झालं काय माहिती, जाऊ दे म्हटलं चला ठीक आहे. आणि बघायला गेलं तर मीटर 2-3 रुपये एवढ्या वेळात
वाढलं होतं, त्यामुळे कोणाचा रुपया कुपाट नाही घेतलेला. बघायला गेलं तर अजून त्यांच्याकडे 2-3 रुपये येण्यात, पण जाऊन चला दान केलं आपण. आपल्याला सवय आहे दान करायची. किती श्रीमंत लोक असतात ना तेवढे भिकारी. झोपडपट्टीतल्या म्हणजे ते काम मोलकरीण बाईला कळलं की रे पैसे देऊन टाका बिचाराचे, तेवढे 160 रुपये आले, 160 रुपये मागवतं. मीटरप्रमाणे जे झाले तेच मागवतो ना, जास्त कुठं मागवतं. काय सांगायचे आडमुठ लोक आहेत. पण मी बिले आडमुठ आहे भाऊ. हक्कासाठी भांडणार भाऊ. 160 रुपयासाठी 28 रुपयासाठी कंप्लीट टाकायला चाललं. विचार का कसला येडा माणूस आहे. असं काय हरकत नाही. झाले ऑर्डर ड्रॉप, पैसे भेटले आपल्याला. आता निघूया स्वारगेटला, बघूया स्वारगेटवरून आपली ऑर्डर पडते. मित्रांनो, स्वारगेटवरनं एक कस्टमर भेटला आपल्या कमांड हॉस्पिटलला. आता आपण आहोत कमांड हॉस्पिटल. भांडणं आय डोंट लाईक इट, आय अवॉइड. बट भांडणं लाईक्स मी, आय कांट अवॉइड. तर मित्रांनो काय झालं काय नाही सांगतो तुला. असं का म्हटलं तुम्ही असं काय ते डायलॉगमध्ये डायलॉग ट्युनिंग KGF जरी ट्युनिंग असली तरी डायलॉग चेंजेस. विषय भांडण्याचा होता. विषय काय होता की कमांडर हॉस्पिटलमध्ये टेक घेतलेलं मी तेव्हा. तर एक ऑर्डर पडलेली रॅपिडोची म्हणून कडे झालं. तर कस्टमरला पिकअप करायला गेलो. त्यांचं म्हणणं असं होतं की मीटरप्रमाणे नाही. बसल्याच्या अगोदरच सांगितलं त्यांना मीटरप्रमाणे नाही. बसल्यावर बी ठीक आहे चलो या पे खडे नाही. मला माहिती म्हटलं थांबून देत नाही. मला माहिती म्हटलं पुढं जायच्या अगोदर पहिलंच सांगतो म्हटलं नाही ऐसे तशाच्या हे ते लयच पुढचं उरकायला लागले नाही का. मैं जैसे बोलते वैसेच करो, मीटर मत डालो, ऐसे चलो, ऐसे चलते सब, हमें ऐसे चाहते रोज. म्हटलं पटतं ते या नाही तर राहू दे. म्हटलं नाही आप बड़ों की रिस्पेक्ट नाही कर, बड़ों की रिस्पेक्ट नाही करत. म्हटलं तुम्ही आमची रिस्पेक्ट कर. म्हटलं गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट नाही का. तुम्ही आमची इज्जत करा, आम्ही तुमची इज्जत करतो. तुम्ही मोठ्यात म्हणून काय झालं, तुम्ही आम्हाला लुबडणार का. तुम्ही मोठे तुला तुम्ही लाडाप्रेमाने 50 जास्त द्या ना. तसं नाही जमणार. लोकांना लागली ऑटोवाल्याला लुटायची सवय. नाव बदनाम उगाच ऑटोवालाच आहे की ऑटोवाला लुटतो. लोक लुटतात ऑटोवाल्याला. असाही विषय मित्रांनो. जे ऑटोवाल्यालाच माहिती. ओला उबर जेव्हापासून चालू आलं तेव्हा ऑटोवाल्यांना लुटले जाते. आता कुठेतरी ऑटोवाल्याचं बरोबर मीटरप्रमाणे त्याला पैसे भेटतात तर लोकांचं दुखायला लागलं. ठीक आहे, मेंटॅलिटी त्यांची तशी झाली की मीटर इतर डिस्काउंट भेटते, प्रत्येक ठिकाणी डिस्काउंट भेटायला लागले, इथं बी डिस्काउंट भेटायला लागले. आता मीटरप्रमाणे म्हटलं 30-40 रुपये तर त्यांना जड जायला लागले नाही का. पण भाऊ अण्णा म्हटलं आणि ती परत चला म्हणते. परत म्हणणंच तिला काय होतं काय माहिती. असं थोडं होतं असं थोडं किरकिर लागलं. म्हटलं उतर. ते 100-200 मीटर थोडं पुढे गेलं. तिथनं कमांड हॉस्पिटलमधनं खाली उतरतो. त्या कट्ट्यावर उतरवलं आणि साईडला घेतलं. म्हटलं उतर, मला पुढे जायचंच नाही. म्हटलं नाही चलो म्हणले अभि. नाही म्हटलं तू तिकडे गेलो. काय काय लोक असे करतात, लोकेशन लोक बसलं नाही मी उतना नाही दूंगी. सकाळीच एकदा झाला आहे किस्सा. म्हटलं नाही उतना नाही दूंगी, इतना दूंगी, जितना दिख रहा उतना दूंगी. असं करतात ते. म्हटलं मला मी तुला म्हटलं तू पुढे झाला नखरे करणार. म्हटलं आप आगे जाके कोई सेंड क्रिएट करोगे, मेरे को पता है, मेरे को आपको लेके नहीं जाना. म्हटलं उतर म्हटलं. उतरवलं डायरेक्ट ड्रॉप मारून टाकली. पेमेंट काही घेतलं नाही त्यांच्याकडून. 157 रुपये का 54 रुपये काहीतरी दाखवते. लगेच त्या सेकंदाला एक जण चालून आला भाऊ आणि मला म्हणला ससून चलो बघितलं का. म्हटलं कस्टमरची कट झालं कारण ऑर्डर पडलेली पण काय ॲक्सेप्ट झालं नाही. तर तिला म्हटलं बघितलं का. म्हटलं कस्टमरची कमी नाही, मला जेन्युइन कस्टमर पाहिजे. असं नाही की टाइमपास करणार आणि किरकिरी करणार. किरकिरी कस्टमर असेल तर बिंदास उतरून टाका मित्रांनो. पहिले ते 300चा असो, 700चा, 800चा असो. धंद्याला दलिद्री लागलेली पेक्षा जवळचं भाडं नेलेलं चांगलंवालं ते बरं आहे. आता मीटरने आणलं बघा 154 झाली. तेवढंच फरक पडला ना. ससूनला नाही गेलं काय झालं ते सांगतो. पण फरक तेवढाच पडला ना. कुठे गेले पैसे गेले का नाही. ती 157ची ऑर्डर होती 154ची आणि मीटरने झाले असते 157, 160 झाले असते 170 झाले. 10-20चा फरक गेले तुझं काय फरक पडतो. गेले पुढे पैसे पण किरकिरी नाही. कस्टमर हे कस्टमर योग्य ते ठिकाणी ओके म्हणलं. तो स्वतः म्हणलं सर मीटरने जायचं. रिस्पेक्ट भाऊ. मला पहिलं बी सांगितलं रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. मी सगळ्यांना मॅडम सर म्हणत होतो आणि तुम्ही हा रे तू रे बिचल रे. अरे म्हणजे रिक्षावाला म्हणजे काय आलतू फालतू दिसतो का तुम्हाला. रिक्षावाला म्हणजे काय आलतू फालतू का. रिस्पेक्ट द्या. रिक्षावाला असो कोणी असो दादा मी सर म्हणा असं म्हणत नाही. दादा म्हणा, भाऊ म्हणा किंवा सोमनाथ नाव आहे तुम्हाला ॲपवर दिसते किंवा नाव विचारा मला सोमनाथ म्हणा. नावाने हाक माझं नाव नाही होतं. गुरुमीत बोल चलना काय करू काय असं म्हणते ती म्हणत होती बाई नाही का. हे ऑर्डर छोटे पडतात आणि ॲक्सेप्ट करायच्या अगोदर निघून जातात. जाऊ दे काय हां. ती काय म्हणत होती ती चलना आगे तुमको बोल तू समज मी नाही येतं का. म्हणजे तुझा घरचा ड्रायव्हरच आहे जसं का तू 4 व्हीलर आणली स्वतःची
तुझी 50 लाखाची कार आणली समज, मला 10,000 रुपये पगार ठरला, मी तो माणूस दिसला तुला? माझी स्वतःची गाडी 3-4 लाखाची गाडी आहे, तशी 3 लाखाची लोन बिन धरून 4 लाखावर गेली, तर 4 लाखाची गाडी, 4 लाखाच्या गाडीचा मालक आहे मी. माझी स्वतःची गाडी, तू माझ्या गाडीत बसली, चल काय असते? तू रॅपिडो बुक केली ना, रुबाब दाखवते लाखो करोडचे, तसं नाही चालत ना. रिस्पेक्ट द्यायची हाच सोसायटी लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे, रिस्पेक्ट देत नाही समोरच्या व्यक्तीला. की तो ड्रायव्हर आहे, तो झोमॅटोवाला आहे, त्याला काय रिस्पेक्ट द्यायची? त्यांचं म्हणणं असं असतं. आमच्या बी घरी सिलेंडर द्यायला लोक येतात, आम्ही बी कधी सॅटर्डे संडे मागवतो झोमॅटोवाला, आम्ही बी देतो 10-20 रुपये त्याला, सिलेंडरवाल्याला 10-20 रुपये एक्स्ट्रा देतो, देत जावं त्यांना. मेहनत करतात ती लोक. काय तुम्ही जे म्हणजे ह्यातनं गेलेले ते त्यांनाच माहिती, बाकीच्यांना काय बोलून फायदा का? असं काय हरकत नाही, अशी लोक भेटत राहतात, आपल्याला काय फरक पडत नाही. सकाळी एक भेटलं, दुपारी भेटलं, संध्याकाळी एक भेटलं, काय फरक पडतंय? रोज अशी 10 भांडणं होतं आपली, 1 भांडणं होत नाहीत, म्हणून आपल्याला फरक पडत नाही अशा लोकांशी. फक्त सांगायला सांगितलं, कारण जेणेकरून तुम्हाला जर असला कस्टमर भविष्यात भेटला, त्याला म्हणायचं मीटरनी यायचं तर ये, नाहीतर डायरेक्ट उतर म्हणायचं. प्रेमाने सांगितलं मीटरनी यायला लागेल, जे आहे ते आहे, सरकारी नियमानुसार नेतो तुला काय रुपये जास्त मागितलं नाही, तुम्ही म्हणसाल मीटरनी नाही तर मग उतरा डायरेक्ट. ते धंदे बंद झाले, आता ऑनलाईन धंदे बंद झाले, आता फक्त ॲप्लिकेशन बुकिंग पुरती राहिलं आहे. पटत असेल तर या, नाहीतर राहू द्या, आम्हाला नाही फरक पडतात. दुसऱ्या सेकंदाला लगेच कस्टमर भेटतात. आणि कमांड हॉस्पिटलला कस्टमर भरपूर आहेत, तिकडे पेशंट भरपूर आहेत, प्रत्येकाला कुठं ना कुठं जायचं असतं. आणि हां, तुम्ही पेशंट ससूनला चल म्हणलेला, तोच सांगतो, त्यांना जायचं होतं ससूनला, तिथं त्यांचं काय काम होतं ते झालं नाही, काही असेल नसेल झालं, त्यामुळे ससूनला ठीक आहे म्हटलं. ससूनला निघालो तर तेवढ्यात त्यांना एक कॉल आला, आणि त्यांच्या पाहुण्यांचा कॉल आला धनकोडीला, तर त्यांचं म्हणणं होतं. मग त्यांनी म्हणले धनकोडीला सोडा, म्हणजे ठीक आहे हरकत नाही, आपलं काय मीटर चाललं, वळवली गाडी धनकोडीला. त्यांना जे सोडले मी आत्ता, आणि वाजल्यात 11:48, 12 वाजत आले, घराकडेच आपण, म्हणून काय घरी लगेच जेव्हा जाणार नाही. तर बघूया अजून आता कुठली ऑर्डर पडते कुठली नाही. आणि उबेरनी आज एक बी ऑर्डर दिली नाही, आत्ता एक पडत होती, ती बी छोटी ऑर्डर पडत होती, त्यामुळे उचललं नाही. सकाळपासून रॅपिडोने आपल्याला लहानाचा मोठा केला आहे, तर रॅपिडोचे धन्यवाद मनापासून. तर उबेरला काय आलं काय माहिती, काल बी असंच केलं, सकाळी नाही ऑर्डर दिले, दुपारनंतर दिले. आपल्या एरियात आपलं हे झालं आहे, उबेर काय आलं काय माहिती, ऑर्डर द्याय नाही. काय हरकत नाही, उबेरने नाही दिले तरी ओला देईल, ओलाला रिचार्ज मारू 70 रुपयाचं. जर उबेरने असंच चालू ठेवलं तर ओलाला रिचार्ज मारू, ओलाकडनं 1-2 भेटतातच रिचार्ज मारलं. तर रॅपिडो आहेच, काय नाही तर मीटरने आहे, कोण ना कोण भेटतं. आपण काय असंच 1000 रुपये तरी कमीत कमी करणार आहे, असंच नाही जाणार. आज CNG नाही टाकले, 1 कांडी उडेल, 2 कांडे राहिलेत. तर आत्तापर्यंत माझ्या अंदाजे 500-600 झाले असेल, अजून 300-400 करायचे आपल्याला. 1000 रुपये झाले तरी बस झाले आज, काय विषय नाही. तर बघूया आता ह्याच्यानंतर कधी ऑर्डर पडते. आणि जेवण सकाळी जरा हेवी नाश्ता झाला आहे, डोसा खाल्ले, स्पॉइंट डोसा नाही का, ते 3 डोसे असतात, सेट डोसा. त्याला मी 2-3 प्रकारचे नाव, कोण सेट डोसा म्हणतोय, कोण स्पॉइंट डोसा म्हणतोय, कोण 3 डोसा म्हणतात, काही म्हणतात, काही नाव आहे. सेट डोसा नाव आहे त्याचं, कोणी स्पॉइंट डोसा म्हणते, 2-3 नाव आहे त्याला. ते खाल्ले की जरा पोट जास्त भरतं, आणि जरा जे आपल्या जेवणाचा टायमिंग येतो थोडा 1-2 तास इकडे तिकडे होतो, ठीक आहे, काय हरकत नाही. बघू नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही, आणि लवकर हजर करून घरी जाऊ. चला बोललेला मित्रांनो, आत्ता आपण पाणी भरायला गेलो, तिथं साईडला कंपाऊंड टाकलेलं. तर कंपाऊंडचं जे एक छोटंसं लोखंड बाहेर आलेलं, ते आपल्याला शर्टाला लागलं आहे. शर्ट थोडासा फाटला आहे, कुठं फाटला आहे बरं, 2 मिनटं फाटलेलं गेलं, आता का फाटलेलं का, हां इथं फाटलं. काय करायचं आता, अँगलच भेटत नाही, दिसलं का बघा शर्ट फाटलं आहे माझा. पाणी भरवतो, आणि पाणी भरताना असा हात केला तर थोडंसं टोक बाहेर नाही गेलेलं, जे काही फिनिशिंग नीट नव्हतं केलं, कोणी काम केलं काय माहिती, असून काय हरकत नाही. फुकट थोडी पाणी भेटतं, काही ना काय बंद लागतो. तर आपण बालाजीनगरला आहोत, आय होप इथं एखादी ऑर्डर पडावी. तर टोटल 471 झालं, मला 500-600 झाले असेल, पण तेवढं नाही आले. 471 रुपये का 72 रुपये काय झाले, 470 आपण, जे की 500 रुपये 30 रुपये कमी आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. मला असं वाटलेलं की जास्त झालं असेल, पण नाही. रॅपिडोला तर ती अमाऊंट दाखवली की नाही का, की आपण पैसे घेतलेत असं दाखवले, कारण ते
असं नाही दाखवणार की 10 रुपये 25 रुपये झाले असं फुल पेमेंट दाखवते. ती का फुल पेमेंट द्यायला समोरची बाई वेळी नाही, आजी होती त्या. आणि आजीवर नाटक तर ओलाची ऑर्डर पडलेली 119 रुपयाची, पण तुम्हाला माहिती आहे ॲक्सेप्ट होत नाही, फक्त नावाला पडते. तर ह्या ज्या आजी होत्या आजच्या त्या नाही का एजच्या म्हणून असं नाही तसं करून बडे बडे बाजा मी तुमचं का ऐकू असं म्हणत होतं नाही का. ते झाले सांगून तरी काय राहिलं असं तर सांगतो मी त्यांना रूल्स सांगत होतो. म्हणतो तुम म्हणजे मत शिकाव, तुम्ही मला शिकवायचं नाही, मी तुम्हाला शिकवलेलं चालतंय असं काय बस. जसं मग टेक येत होतं एक ताई आल्या त्या, त्यांना VITला जायचं होतं. VITला सोडलं 39 रुपये झालं. तिथनं लगेच उबरची पहिली ऑर्डर पडली आपल्याला आज चिंतामणी नगर फेज 3ला. त्याचा OTP टाकलं आपल्याला कुठं जायचं कुठं नाही. धक्काच धरल्या बाईक तर पडत नाही. 130ची काहीतरी आहे, 110 100 रुपये धरून चाला, 10-20 इकडे तिकडे किंवा 150 रुपये धरा. ते आता ड्रॉप किलो कळूनच आपल्याला. तर मग अशी काय सांगतो की काही लोक आजी असे असतात काय तसे असतात. सकाळची जर ॲडमूड राज्य होती, कालची बी ॲडमूड होती, पण कालची एक आजी अशी होती जी की म्हणाली चांगला आहे चल पाणी प्यायला नाही का. त्या आजीचा फोन आला आपल्याला जेव्हा कॉमन हॉस्पिटलला होतो. ते म्हणले येतो का पिकअप करायला. म्हणलं आजी मी इकडे येतं नाही का, खूप लांब पडलं. ठीक आहे म्हणले काय हरकत नाही, जवळ असतं तर त्यांना पिकअप ड्रॉप सर्व्हिस दिली असते. तर अशा बी आजी असतात. तर बघू आता काय. उबरची जी ऑर्डर होती आजची पहिलीची ती ड्रॉप झालेली आहे. ती ड्रॉप करायची होती कमला नेहरू पार्कच्या इथं, जे की जोशी हॉस्पिटल आहे. जोशी हॉस्पिटलला सोडून बाहेर आलेलं आहे चौकात. आणि भूक लागायला लागली. म्हटलं इथं कमला नेहरू पार्क तिथं खाऊ गल्ली तर इथं जेवून घेऊया. आणि मीटरने झाले 163 रुपये आणि उबरला दाखवते 131 रुपये. फरक आहे भाई, फरक आहे. 34 रुपयाचा फरक पडला, साहजिक आहे. उबरने आत्तापर्यंत आपल्याला किती लुबडले विचार करा ड्रायव्हर लोकांना. आणि उबरला कमी ऑर्डर झालेत का झालं त्याचं कारण आहे की लोकांना असं वाटतं फक्त उबरच मीटरने, बाकीचे जे ॲप आहे ते मीटरने नाही. त्यामुळं ओला आणि रॅपिडोकडं कस्टमर वळतं ते. आणि ड्रायव्हर लोकांना माहीत नाही आहे, ड्रायव्हर लोकांना बऱ्याच लोकांना माहीत नाही की उबर ओला रॅपिडो हे सगळे मीटरप्रमाणे चालवायच्यात. जे की आपले कम्युनिटीचे हेड श्रीसागर सर त्यांनी सांगितलेले एका इंटरव्ह्यूमध्ये की प्रत्येक ॲप तुम्ही मीटरप्रमाणे चालवा. जर कोणाला माहीत नसेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल. त्या यूट्यूबवर त्याच्या इंटरव्ह्यू अजून बी आहे. ते मार्च एंडिंगचंच आहे बरं का, असं बी नाही की आत्ताच आहे. मार्च एंडिंगला त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक ॲप्लिकेशन मीटरप्रमाणे चालवा. कारण ते ओला तर देते, ओला खालीवर होतं, पण रॅपिडो जे आहे ते खालीवर होत राहतं, खालीच होत राहतं, वर तर होत नाही कधी. तर त्यामुळं रॅपिडोकडं कस्टमर जास्त वळतं. त्याचे नाही चुकी आपली आहे की आपण ते इंटरव्ह्यू बघितलं नाही किंवा बघितलं असेल तर ते वापरत नाही, त्याप्रमाणे चालत नाही. प्रत्येक ड्रायव्हरने मीटरप्रमाणेच गाडी चालवा. ओला उबेर रॅपिडो कुठलंही ॲप्लिकेशन भविष्यात कुठलं आलं काय हो मीटरप्रमाणेच चाला, जेणेकरून प्रत्येकाला एकसारखा रेट भेटेल आणि खालीवर होऊ नये. आणि असे जे भांडणं होतात ना ते भांडणं होणं कमी होईल. ते काही ड्रायव्हर चालवत नाही त्यामुळं होते. आणि बरेच लोक रॅपिडोसुद्धा मीटरप्रमाणे चालतात, मीच नाही तर बरेच लोक चालवतात. आम्ही दुपारी असं बसलो नाही का, झाडाखाली बसतो दुपारी, ऑर्डर नसतं तेव्हा मग बोलत असतं काय कसं चाललं रॅपिडो कसं चालवतं असं कोण असं सांगतं. मी सांगत असतो पण भाऊ चालू बिंदास मीटर काय विषय नाही. त्यांना इंटरव्ह्यू दाखवत असतो. तुम्हाला इंटरव्ह्यूचा लिंक हवा असेल मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल लिंक. आणि त्यात तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये कळेल काय बोलले काय नाही साहेब. तर बघा यार, विचार करा, डोक्याने खेळा. आणि टोटल अमाऊंट जर आत्तापर्यंत बघितली तर 673 काय आहे, 700 रुपये धरू, 30 रुपये कमी. तर 700 म्हणल्यावर अजून 330 रुपये करायचं आपल्याला, 1000 रुपये करणार. 1000 झाले की मग बघू 100 रुपयेवरची खाऊची काढायच्यात का नाही काढायचं, मग मेंटेनन्सचं काढायचं का नाही काढायचं. पहिलं DID काढून घेऊ आपण. आणि कांडी जी आहे ती बघू राहिली, एकच कांडी राहिली. तर बघू बघूया कांडी किती रुपये होतं किती नाही. चला पहिलं जेवूया, बंद केलं जेवण घेऊया. जेवण महत्त्वाचं आहे भाऊ, भले धंदा हो ना हो पण जेवण करायचं टाईमवर. हेल्थ आहे तर सब आहे. बाकी मला वाटतं जेवणानंतर टेक नसन घेतलं असं तर माहीत नाही, पण आत्ता सांगतो जेवणानंतर काय आलं काय नाही. जेवण झालं त्यानंतर जोशी हॉस्पिटलच्या इथं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर रॅपिडोची ऑर्डर पडलेली ती होती दत्तवाडीच्या अलीकडं थोडं. आणि तिथनं एक जण भेटलं पंचमीला आपल्या इकडं 7 रोडला.
पंचमीवरनं एक जण नाही भेटला, मी स्वतःहून गेलो स्वारगेटला, म्हटलं स्वारगेटवरनं पडला आणि एक जण मानपाला भेटला, म्हणलं मीटर, म्हणलं नको, म्हणलं ठीक आहे. दुसरा कस्टमर भेटला, तो म्हणलं दगडूशेठ, म्हणलं चिरो 50 रुपये. दगडूशेठ जसं सोडलं एका कस्टमरला तिथनं एक जण भेटला अप्परला, बॅक टू बॅक झाला आहे सगळं, बॅक टू बॅक, म्हणजे असं 2 मिनटं थांबायला वेळ नाही भेटला, बॅक टू बॅक झालं. तिथनं मग लगेच आलो अप्परला दगडूशेठवरनं. आता आपण आहोत अप्पर बस डेपोच्या इकडे आणि टोटल 950 रुपये झालेत आणि वाजले 2:42 झाला. आत्ताच मीटर दाखवतो, नाही तर किती झालं, 229 झाले, सॉरी 129 झाले, 122 झाले ते, पण 2 रुपये सुट्टे नव्हते. ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही. आपण इथलेच, हे लोक आपलेच, आपण यांचे ड्रायव्हर, सगळं आपापलं चालतं. नीट बोललात काय नाही प्रॉब्लेम. ते मग तुम्हाला माहिती आहे, चांगलं बोललं तर भाऊ 2 रुपये का 10 रुपये बी सोडतो, पण चांगलं नाही बोलला, रुबाबत बोललं तर मग भाऊ तू कुठला का असा आहे ना, सोसायटीला असशील आणि झोपडपट्टीतला बाई असशील, मग आपण ऐकत नाही बोललेलं. हक्काचे पैसे मागून घेणार आणि जिथे तो प्रेमाने बोलशील तिथे तुला डिस्काउंट बी देणार, साहजिक आहे. तर हवं म्हटलं, नाही दादा सॉरी म्हटलं, ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही, 2 रुपये ठीक आहे म्हटलं. तर प्रेमाने इज्जत बाकी काय नाही. तर टोटल आत्तापर्यंत झाले 950 आणि कांडी झालेली, जसं काही मी म्हटलेलं, कांडी लाल होसपर्यंत काम करायचे आणि कांडी लाल इथनं कात्रजला किंवा आपल्या पार्किंगच्या ठिकाणी जायला 50 रुपये लागतात. तर एक 5-10 मिनटं थांबूया, मला वाटतं काय गडबड नको करला, कारण ऊन लय पडले, घरी जाऊन बी काय पत्र्याचं घर गरमलं होतं. 2:43 झालं. लाल कांडीवर बी आपण स्वारगेटला जाऊन परत कात्रजला जाऊ शकतो, पण आता आपल्याला फक्त कात्रजलाच जायचं म्हणजे पार्किंगकडे. 50 झाले तर नशीब म्हणायचं आपलं. आता बघू नशीब किती आपल्या पार्किंग साईडला ऑर्डर पडतात का नाही. तर चला 50 करू आणि जाऊया घरी. 950 राऊंड फिगर 1000 तरी करू आहे ना. तर मित्रांनो 54 रुपयाची ऑर्डर पडली आपल्याला, रॅपिडो नाही वरची, धनकवडीला काहीतरी, तिकडनं शीटं भरत आणली 3. म्हणजे एका मग का जायचं, चला मग चाललोय खाली, तिकडनं जायचं तर बाबाजी नगरला 3 शीटं भेटतात, तर चला 30 रुपये तेवढं, तर 1000 प्लस 30 रुपये 1030 रुपये झालं, जे की आपलं आजचं टार्गेट झालेलं आहे. चांगली गोष्ट आहे. तर चला आजचा हा ब्लॉग इथं सेंड करूया आणि भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. CNG भरलं नाही त्यामुळे टार्गेट दिहाडी निघी बाद झालं, बाकी काय पाहिजे ना आपल्याला, जास्त काय नको आपल्याला. तर चला व्हिडिओ उद्या नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत शुभ रात्री, बाय.